Good morning to all of you. I am Professor Khadse JJ from late Pushpadevi Patil Arts and Science College Resort Washim. This is the sixth lecture on Unit First for BSc second year student, and today we are going to discuss upon what do we mean by a recon, genes and a mutant gene in detail. So before going to discuss about this lecture, you must attend the first lecture of cistron and what do you mean by a gene. Then only you will get the clear idea of today's lecture. So let's start our topic, that is what do you mean by a recon. रेकॉन ह्या गोष्ट समजण्या अगोदर एक ब्रॉड व्ह्यू घेऊ. गृहीत धरा ही एक सेल आहे जी तुमच्या स्क्रीनवर दिसते. ही एक पेशी आहे आणि ही पेशी बनली कशी काय, याला आपण जायगोट म्हणू. ठीक आहे, कुठली पेशी? जायगोट पेशी. जायगोट पेशी म्हणजे कुठली पेशी ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल यांचं फ्युजन होऊन एक सेल तयार होती, त्याला आपण जायगोट म्हणतो. आणि जायगोटपासून एम्ब्रियो, त्याला आपण गर्भ म्हणतो. तर एक सिंगल पेशी आहे, तरी एक सेल आहे आणि याच्यामध्ये स्पर्म फ्यूज होऊन जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्समिट केली. म्हणजे स्पर्म या बाजूला फ्यूज झाला आणि जेनेटिक इन्फॉर्मेशन आतमध्ये गेली. ठीक आहे, आतमध्ये घेऊन ती जेनेटिक इन्फॉर्मेशन ह्या न्यूक्लियसच्या जेनेटिक मटेरियलसोबत मिक्स झाली आणि मिक्स होऊन एक सेल तयार झालेली आहे. आणि ज्यावेळेस ही जी सेल तयार झाली, तर ते सेल तयार झाल्यानंतर जेनेटिक मटेरियल, आपण पहिलेच सांगितलं होतं की जेनेटिक मटेरियल हे मुख्यतः 3 गटामध्ये विभाजन केलेलं आहे डिपेंडिंग अपॉन देअर मेन रोल. ठीक आहे, तर सिस्ट्रॉनबद्दल आपण बोललो की सिस्ट्रॉनचं काय आहे की सिस्ट्रॉनबद्दल आपण असं बघितलो की जे कार्य करण्याची जी क्षमता आहे, मग सेल्युलर और बेसिक थिंग्सचे जे जीन्स आहेत ते सिस्ट्रॉन असतात. पण रेकॉन जीन्स काय आहेत? रेकॉन जीन्स असे जीन्स आहेत जे की रिकॉम्बिनेशन मध्ये भाग घेतात किंवा पार्ट घेतात किंवा सहभाग होतात. कारण आता रिकॉम्बिनेशन म्हणजे काय, ही व्याख्या थोडीशी टफ आहे समजण्यासाठी. तर पहिले आपण रिकॉम्बिनेशन काय या संदर्भातली आपण माहिती घेऊ. आता जस्ट नाव आपण सुरुवात केली ती एका नवीन टर्मिनॉलॉजी, त्याला आपण रिकॉम्बिनेशन असे म्हणतो. जर तुम्हाला रिकॉम्बिनेशन ही टर्मिनॉलॉजी कळाली तर आणि तरच तुम्हाला रेकॉन जीन या संदर्भातली टोटल माहिती समजून जाईल. तर रिकॉम्बिनेशन म्हणजे काय? रिकॉम्बिनेशन म्हणजे काय, काहीतरी कंबाईन व्हायला, काहीतरी एकत्रित व्हायला. ठीक आहे, कसं तरी एकत्रित होण्याची प्रक्रिया आहे. आता याच्यामध्ये काय आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन, आपण पहिलेच काय म्हणलो, जीन्स कमीत कमी 330 मिलियन्स जीन्स आहेत. मग त्याच्यामधले काही जीन्स वेगळं काम करतात, काही जीन्स हे सर्टन कॅरेक्टर कोड्स करतात, काही जीन्स हे रिकॉम्बिनेशनमध्ये काम करतात, काही जीन्स हे म्युटेशनमध्ये काम करतात. त्यांच्या कार्यानुसार आपण जीन्सला वेगवेगळं विभाजन केलेलं आहे. तर त्यामध्ये रिकॉम्बिनेंट जीन्स असे जीन्स आहेत जे की कॅरेक्टर्स चेंज करून रिकॉम्बिनेंट होतात, म्हणजे कंबाईन होतात. जस्ट फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी हे तुम्हाला 2 क्रोमोझोम आपण गृहीत धरू. ठीक आहे, हे एक क्रोमोझोम आहे रेडवाला आणि ब्ल्यूवाला एक क्रोमोझोम आहे. जर तुम्ही इथं व्यवस्थित बघितलं तर रेडवाला कुठला तरी एक छोटासा पोर्शन याच्यासोबत बाइंड झाला आणि याच्या कुठला तरी पोर्शन याच्यासोबत बाइंड झाला. बघा तुम्ही, ह्या रेडमधला छोटासा तुकडा कुठं गेलेला आहे, हे रेडमधला छोटासा तुकडा हे गेलेला आहे आणि सेट झालेला आहे कुठं, ह्या ब्ल्यूला, इथं ह्या भागाला. म्हणजे आता याची इमेज कशी झाली आहे बघा ही. ठीक आहे, रेडवाला आणि याच्यातला छोटासा तुकडा कुठं गेला, ब्ल्यूवालाच्या खाली. म्हणजे बघा, रेडवाल्याच्या इथं छोटासा तुकडा इथं ॲड झालेला आहे ब्ल्यूचा, आणि ब्ल्यूवर छोटासा तुकडा रेडचा इथं आलेला आहे. म्हणजे बघा,
रिकंबाईन झालेलं आहे. म्हणजे काय, दी रिअरेंजमेंट ऑफ जेनेटिक मटेरियल. बघा काहीतरी अरेंजमेंट झाली, याचा तुकडा इथं गेला आणि याचा तुकडा इथं आलेला आहे बघा. म्हणजे बघा याचं फायनली रिकॉम्बिनेशन झाल्यानंतर बघा ही याच्यामध्ये या रेडमध्ये कुठं खालच्या बाजूला एक नवीन गोष्ट ॲड झालेली आहे. गोष्ट म्हणजे जीन्स ॲड झालेले आहेत. कुठले जीन्स, रेकॉन जीन्स. म्हणून हे बघा रेडमध्ये थोडंसं ब्ल्यू आला आहे फायनली. आणि ब्ल्यूमध्ये सेम, ब्ल्यूमध्ये काय झालेलं आहे, ब्ल्यूमधली रेडचा कुठला तरी तुकडा ब्ल्यूमध्ये ॲड झाला, त्याच्यामुळं ब्ल्यू क्रोमोझोम बघा कसं आलेला आहे, ब्ल्यू आणि त्याच्यामध्ये रेड आलेला आहे. म्हणजे देवाणघेवाण होणारे जीन्स आहेत आणि त्यापासून नवीन रिअरेंजमेंट ऑफ जेनेटिक मटेरियल होती, त्यालाच रिकॉम्बिनेशन असे म्हणतात. तर रिकॉम्बिनेशन म्हणजे काय, the rearrangement of genetic material. In the rearrangement of genetic material, a specialized genes only take parts in it, and the specialized genes which take part in recombination or rearrangement of genetic material is known as a mutant genes. आता आपण आपल्या मुद्द्यावर आलो. Mutant genes are the genes which plays an important role in recombination. आणि ह्याच रिकॉम्बिनेशन प्रोसेसमुळं जिनोटिपिक आणि फिनोटिपिक कॅरेक्टर्स हे न्यू ऑफस्प्रिंगमध्ये बघायला भेटतात. म्हणजे साध्या भाषेमध्ये तुम्हाला म्हणतो, दिस इज अ मॉम अँड दिस इज अ डॅड, अँड यू ऑलवेज सीन दॅट जे मुलगा आहे, जर यांच्यापासून जर पहिलं दाम्पत्य जर मुलगा झाला तर तुम्ही असं बघू शकतो की जो आई आणि जो मुलगा आहे लहान, तर त्याच्यामध्ये बहुतांश त्यांची फेशियल किंवा फिनोटिपिक कॅरेक्टर्स एकसारखे असतात, फक्त गॅमेट चेंज असतात. काय की मुलगा आईवर जातो, तर ही याच्यासाठी कारणीभूत काय आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन. आणि जेनेटिक इन्फॉर्मेशन ही ट्रान्समिट व्हायली. सेम मुली हे त्यांच्या वडिलांवरून जातात, आणि यासाठी पण काय महत्त्वाचं आहे, जेनेटिक कॅरेक्टर्स. म्हणजे कुठले तरी घटक रिकॉम्बिनेशनमध्ये आलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे काही जीन्स आहेत तो रिकॉम्बिनेंट होऊन सर्टेन न्यू इंडिव्हिज्युअलला कॅरेक्टर्स देतात. ठीक आहे, 100% नाही, पण नियर अबाउट 60-70% तो एक प्रकार दिसत आहेत. मग त्यासाठी होणारे स्पेसिफिक जीन्स दॅट इज नोन ॲज रेकॉन. तर मग रेकॉन काय आहे, रेकॉन इज द स्मॉलेस्ट सेगमेंट ऑफ DNA कॅपेबल अंडरगोईंग रिकॉम्बिनेशन. आता रिकॉम्बिनेशन काय आहे, आपण जस्ट नाव रिकॉम्बिनेशन काय आहे हे आता आपण बघितलं. रिकॉम्बिनेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन विद इन दी क्रोमोझोम. ठीक आहे, रेकॉन कन्सिस्ट नॉट मोर दॅन 2 पेअर्स ऑफ न्यूक्लियोटाइड. ठीक आहे, ते न्यूक्लियोटाइड काय आहेत आपण फर्स्ट लेक्चरमध्ये, न्यूक्लियोटाइड्स आर द जेनेटिक इन्फॉर्मेशन विच कन्सिस्ट ऑफ प्युरिन्स अँड पिरिमिडिन बेस पेअर along with phosphate group and sugar molecules, they are known as nucleotides. हे कळायचं असेल तर तुम्हाला पहिले लेक्चर्स कळायचं. म्हणजे रेकॉनमध्ये काय असते, 2 पेक्षा अधिक न्यूक्लियोटाइड्स नसतात रेकॉनमध्ये. आणखी काय रेकॉनबद्दल, दे मे बी मोर दॅन 1 रेकॉन इन ए सिस्ट्रॉन. आता सिस्ट्रॉन काय आहे, परत कालचा लेक्चर सिस्ट्रॉनबद्दल आपण लास्ट वेळेस काय माहिती घेतली होती. Cistron is defined as units of elements or alleles. Alleles means genes, and that which genes, the genes which specifically codes for phenotypic characters. Phenotypic means डोळ्यांना दिसणारे कॅरेक्टर, जसे की हाईट, साईज, शेप, कलर एक्सेट्रा. ठीक आहे, तर हे फिनोटिपिक कॅरेक्टर्स हे सिस्ट्रॉन्स कोड करतात. आणि सिस्ट्रॉनच्या आतमध्ये काही जीन्स पण असतात जे की 1 ते 2 न्यूक्लियोटाइड बेस पेअरचे असतात, त्यांना रेकॉन म्हणतो. आणि हे रेकॉन रिकॉम्बिनेशन कडून आणण्यास भाग पाडतात, आणि रिकॉम्बिनेशनमुळं न्यू कॅरेक्टर्स, न्यू स्पेसिस, न्यू थिंग्स आर डेव्हलप्ड. ठीक आहे, आणि त्यालाच आपण रिकॉन असे म्हणतो. आणि ही प्रक्रिया ज्यामध्ये जेनेटिक मटेरियल हे काय होते, रिकॉम्बिनेंट और रिअरेंज और शफल होते, याला रिकॉम्बिनेशन असे म्हणल्या जाते. रिकॉम्बिनेशन हे नॅचरली होते ड्युरिंग दी झायगोट अँड एग फ्युजन
आणि आर्टिफिशियल पण होते. आर्टिफिशियली कुठं होते? आर्टिफिशियली आपण रिकॉम्बिनेंट DNA टेक्नॉलॉजी आपण जे काय केलेलं आहे, जे BT कॉटन्स वगैरे जे बनवलेले आहे, तर त्यामध्ये आपण आर्टिफिशियली आपण काही सूक्ष्मजीवांच्या मदतीने एका एका ऑर्गॅनिझममधून दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये जीन टाकून त्यांना मिक्स करून एक हायब्रिड व्हरायटी बनवली. म्हणजे की जसं की जर्सी गाय एक हायब्रिड व्हरायटी आहे, काही टाळक्या, ठीक आहे, गव्हाचे वेरियस टाईप्स, राईसचे वेरियस टाईप्स, ठीक आहे. आणि आपण संक्रमित जे भेंडी वगैरे आपण जे काही आपण मार्केटमध्ये संक्रमित दॅट इज हायब्रिड व्हरायटीज आपण खातो, हे सर्व हायब्रिड व्हरायटीज हे रिकॉम्बिनेशन प्रोसेसमुळे झाले. आणि रिकॉम्बिनेशन घडून आणण्यासाठी रेकॉन जीन्स हे महत्त्वाचे आहेत. रेकॉन जीन्स आर द जीन्स विच अंडरगो इन द प्रोसेस नोन ॲज रिकॉम्बिनेशन. आणि हे रेकॉन जीन्स हे सिस्ट्रॉनचा एक छोटासा पार्ट असतो, ज्यामध्ये 1 ते 2 न्यूक्लियोटाइडहून अधिक जास्त मोठा नसतो. म्हणजे सिस्ट्रॉनच्या आतमध्ये काय येतात? रेकॉन. सिस्ट्रॉन म्हणजे काय? फिनोटिपिक कॅरेक्टर्स, फिजिकल डोळ्यांना दिसणारे कॅरेक्टर्स, साईज, शेप. आणि त्याच्यामध्ये पण मिक्स, आता बघा कलर आहे, ब्लॅक कलर आहे आणि फेअर कलर आहे, पण यामध्ये पण स्लाइटली एक नवीन शेड तयार होते बाय रिकॉम्बिनेशन प्रोसेस. आणि रिकॉम्बिनेशन कडून आणण्यासाठी काय आहे? रेकॉन जीन हे कारणीभूत आहे, ठीक आहे. नवीन शेड कलरचा असू द्या, बघा कलरचा असू द्या किंवा हेअरचा असू द्या, किंवा न्यू म्हणजे कर्ली हेअर्स आणि स्ट्रेट हेअर, आणि त्याच्यामधले मिक्स टाईपमधले हेअर, ना कर्ली न स्ट्रेट, म्हणजे हे नवीन टाईप्स झाले. आणि त्यासाठी घडून आणण्यासाठी रेकॉन जीन हे सर्वात महत्त्वाचे कारणीभूत असतात. ही एक इमेज आहे ज्यामध्ये आपण बघणार आहेत. जर तुम्ही हे बघितलं, हे सिस्ट्रॉन आहे आणि हे रेकॉन आहे, ठीक आहे. याच्यामध्ये खूप सारे छोटे छोटे जीन्स आहेत, ठीक आहे. याच्यामध्ये पण बघा सिस्ट्रॉनमध्ये रेकॉन. रेकॉन एक छोटासा पार्ट आहे. कशातला? छोटासा पार्ट आहे सिस्ट्रॉनमधला, बघा हे छोटा. आणि ते काय होते? शफल होते, बघा. हे एक दुसराच क्रोमोझोमल स्ट्रँड आहे, हे एक दुसराच क्रोमोझोमल स्ट्रँड आहे. गरीब हे मदरचा आहे क्रोमोझोमल आणि हे फादरचा क्रोमोझोम आहे. आणि यामध्ये स्पेसिफिक रिजनमध्ये काहीतरी मिक्सिंग व्हायली, बघा काहीतरी जेनेटिक इन्फॉर्मेशनमध्ये मिक्सिंग व्हायली. इथला जीन इकडं चाललं, इकडं जीन इकडं चाललं आहे. आणि यामुळं नवीन फिनोटिपिक कॅरेक्टर, नवीन नवीन एक स्पेसिफिक फिनोटिपिक फिजिकल अपिअरन्स, नवीन जेनेटिक रिकॉम्बिनेशन होऊन नवीन फिनोटिपिक कॅरेक्टर हे अस्तित्वात येत आहे. आणि जो भाग जिथं हे होत आहे, जो भाग जेनेटिक इन्फॉर्मेशनमध्ये जिथं हे होत आहे, त्याला त्याला सर्टेन रेकॉन सेगमेंट जीन साईट असे म्हणले जाते. आणि हे रेकॉन एक सिस्ट्रॉनचा एक छोटासा पार्ट पण असतो. याला आपण म्हणतो रेकॉन आणि रिकॉम्बिनेशन. याबद्दल आपण बघितलेलं आहे. त्यानंतर तर म्यूटॉन कळण्या अगोदर तुम्हाला म्युटेशन म्हणजे काय या संदर्भातली माहिती जाणणं आवश्यक आहे. जर म्युटेशन तुम्हाला जर का कळायचं असेल तर या संदर्भातला तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला देऊ शकतो की क्रिश मूव्ही, क्रिशचे जेवढे पण पार्ट्स बघा, क्रिश 3 जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये काय केले जाते? रिकॉम्बिनेशन केले जाते. ते रिकॉम्बिनेशनचा एक भाग झाला. पण म्युटेशन म्हणलं तर क्रिश पार्ट 1 जर तुम्ही बघितलं असेल, ते जादू येते बाहेरून, सर्टन किरणं त्याच्या अंगावर पडतात, त्याच्यामध्ये काहीतरी परिवर्तन होते आणि तो मग बदलून जातो, त्याला म्युटेशन असे म्हणतात, ठीक आहे. बदल कशामध्ये? बदल जेनेटिक मटेरियलमध्ये. तुम्हाला याच संदर्भात आणखी डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगतो आता. म्युटेशन इज नथिंग बट सर्टन चेंज इन द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स, सर्टन चेंज इन द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम, दॅट इज नोन ॲज म्युटेशन. जस्ट फॉर एक्झाम्पल, जस्ट फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला कोणी म्हणलं की आपले वंशज कोण आहेत, तर आपण आपले 2-4 नावं सांगतो. नो, बट ॲज रिगार्डिंग टू द जेनेटिक इन्फॉर्मेशन, जर सायन्सचा मूलभूत पाया जर आपण धरला आणि त्यानुसार जर आपण विचारलं की ह्युमनची
ॲन्सिस्टर्स कोण आहेत, मानवाचे पूर्वज कोण आहेत, तर मानवाचे पूर्वज आपण चॅम्पॅन्झीज आणि एप्सला आपण म्हणतो. येस, चॅम्पॅन्झीज आणि एप्सला म्हणतो. म्हणजे जर माकडापासून जर माणूस जन्माला येत असेल, म्हणजे ही जर्नी बघा, त्याच्यामध्ये काय झाली, इव्हॉल्युशन झालं. आपण त्याला इंग्लिशमध्ये आपण त्याला इव्हॉल्युशन म्हणतो. इव्हॉल्युशन म्हणजे त्याला आपण म्हणतो इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन म्हणजे त्यांच्यामध्ये चेंजेस आलेत. म्हणजे एप्स असतील, मग त्यांचे म्युटेशन होऊन त्यांचे केस कमी झालेत, त्यांची शेपटी निघून गेली. ठीक आहे, त्यांची शेपटी निघून गेल्यानंतर त्यांची स्पाईन कॉर्ड ही स्ट्रेट झाली. मग ते हळूहळू चालायला लागले आणि फायनली मग ते विकसित झाले. त्यांचं फिजिकली तो कमकुवत झाले, पण मेंटली ते फार शार्प झाले, ते इव्हॉल्व झाले. आणि हे सर्व कशामुळे झालं, जेनेटिक मटेरियलमध्ये सर्टेन चेंजेस झाले आणि सर्टेन चेंजेस होऊन त्याला आपण म्युटेशन असं म्हणतो, आणि त्यापासून नवीन नवीन प्राणी किंवा नवीन ऑर्गॅनिझम उगम पावले. आता जे सर्वाईव्ह झाले ते राहिले, पण म्युटेशन फक्त एप्स टू ह्युमनमध्ये नाही, म्युटेशन खूप स्पेसिसमध्ये झाले. पण आज आपण बघतो या पृथ्वीवर फक्त एक सर्वात जास्त फल फुलणारी एक स्पेसिस आहे, त्याला आपण ह्युमन म्हणतो. ठीक आहे, पण असे खूप सारे म्युटेशन कंटिन्युअसली गो ऑन असतात. आपल्यामध्ये पण म्युटेशन होतात, आत्ता पण म्युटेशन होले. जस्ट फॉर एक्झाम्पल, कुठल्या पण एखाद्या रासायनिक पदार्थाचा अतिवापर केल्यामुळं पण आपल्या सेल्सवर म्युटेशन होते, आणि तो म्युटेशन झाल्यामुळं तो सेल्स डॅमेज होतात. आणि जर कम्प्लिटली डॅमेज झाले तर तो रिमूव्ह पण आपली सेल करते, पण अर्धवट डॅमेज झाले आणि आपली ती सेलला जर का रिकवर नाही झाली तर ती म्युटेशन कॅन्सरचं स्वरूप होते, ट्यूमर आणि फायनली कॅन्सर. तर याला समजून म्युटेशन इज सर्टन चेंज इन द जेनेटिक सिक्वेन्स. याला समजवण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो. बघा, एक यू व्ही लाईट, ज्याचा आपण आज वापर करायला, यू व्ही लाईटचा आपण आज वापर कासाठी करतो, बिस्किट सॅनिटाईज करण्यासाठी, सॉरी डिसइन्फेक्ट करण्यासाठी. ठीक आहे, आणि हॉस्पिटल्समध्ये पण फूड पॅकेजिंग, आणि याच्यामध्ये पण हॉस्पिटल्समध्ये जे सर्जिकल ज्यांचे नाईफ्स वगैरे असतात, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स असतात, काही ड्रेसेस वगैरे असतात, काही त्यांचे इक्विपमेंट्स असतात, तर ते सर्व सॅनिटाईज करण्यासाठी तो यू व्हीचा पण वापर करतो, केमिकल्सचा पण वापर करतो. तर याच्यामध्ये काय केलं जाते, यू व्ही लाईट, अल्ट्राव्हायोलेट लाईटमध्ये एनर्जी असती. ती एनर्जी काय होती, जस्ट फॉर एक्झाम्पल, ही एक सेल आहे, आणि यू व्ही लाईट ज्या वेळेस ह्या सेलच्या जवळ ऑन होईल, तर यू व्ही लाईटची किरणे ह्या सेल मेम्ब्रेनमध्ये शिरून, न्यूक्लियसमध्ये शिरून त्याच्या जेनेटिक मटेरियलकडे पोचतात, इथं पोचतील. आणि ही किरणे ज्यावेळी इथं पोचल्यानंतर काय करतील, ही किरणे आपल्या डी एन एच्या आतमध्ये असणारे जे न्यूक्लिओटाइड्स आहेत, जे नायट्रोजनस बेस पेअर आहेत, त्यांच्यामध्ये काही बदल घडून आलतील. म्हणजे बघा, आता इथं बदल बघा, हे पहिले होतं, आणि ज्यावेळेस हे किरणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं, किरणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर बघा, हे डी एन एची टोटली स्ट्रक्चरच चेंज झालं आहे. ती ऊर्जा त्या न्यूक्लिओटाइडनं ॲब्झॉर्ब केली आणि स्वतःमध्ये चेंज केला. आणि हे चेंज केल्यामुळं काय होते, हे चेंज केल्यामुळं हे डी एन ए हे निष्क्रिय होते. जर एखाद्या पेशीमधला जर डी एन ए निष्क्रिय झाला, तर डी एन ए कुठं आहे, न्यूक्लियस, आणि न्यूक्लियसमध्ये जर न्यूक्लियस या पेशीला कंट्रोल करू शकणार नाही, तर ती पेशी अनकंट्रोल्ड होती, कंट्रोलच्या बाहेर होती, नॉर्मल नसती. आणि त्यालाच आपण म्हणतो ॲबनॉर्मल अँड अनकंट्रोल ग्रोथ ऑफ सेल इज नोन ॲज ट्यूमर, अँड फायनली ट्यूमर लीड्स टू कॅन्सर. ठीक आहे, अशा पद्धतीने कॅन्सर निर्माण होते. तर म्हणायचं काय होतं, आपल्या टॉपिककडे येऊत. म्युटेशन इज द अल्टरेशन ऑफ द न्यूक्लियोटाइड, अल्टरेशन दॅट इज चेंज इन द न्यूक्लियोटाइड विच रिझल्ट्स इन द म्युटेशन. आता नॅचरली पण काही जीन्स आहेत जे की स्वतःमध्ये आपल्यामध्ये म्युटेशन घडून आणतात. जसं की शेपूट हळूहळू निघून गेली, तर म्युटेशन, काही जीन्स आहेत जे की म्युटेशन घडून आणतात स्वतःमध्ये. काही दिवसानं आपले केस, काही दिवसानं आपले नखं हे नष्ट होणार आहेत. ठीक आहे, तर त्यासाठी काही जीन्स कारणीभूत आहेत, त्यालाच आपण म्युटॉन जीन असे म्हटल्या
जाते. तर आपण म्युटॉन काय आहे या संदर्भात आपण बघू. म्युटॉन म्हणजे काय आहे, मग म्युटेशन काय आहे ही डेफिनेशन आता कळली. मग म्युटॉन काय आहे? म्युटॉन इज अ टर्म इन द जेनेटिक्स दॅट मीन्स स्मॉलेस्ट युनिट ऑफ क्रोमोझोम. छोटासा घटक आहे, छोटासा जिनोमिकचा एक घटक आहे क्रोमोझोमचा, जो की म्युटेशन घडून आणतो. म्हणजे साध्या भाषेमध्ये सर्टेन जीन्स in a part of chromosome which has ability to to generate or to go through mutation. जे घडून आणण्यास, म्युटेशन घडून आणण्यास कारणीभूत असणारे जीन्सला आपण म्युटॉन जीन किंवा म्युटॉन असे म्हटल्या जाते. तर अशा पद्धतीने आपण म्युटॉन काय असते आणि रेकॉन काय असते ह्या संदर्भात आज आपण डिटेलमध्ये चर्चा गेलेली आहे. ठीक आहे. आणि हे त्याचे इमेजेस आहेत. फायनली आपण म्युटॉन बघा, रेडिएशन एक्सरेस पण जास्त काढू नये गर्भवतीनं किंवा नॉर्मल माणसानं पण, जे की रेडिएशनमुळे कॅन्सर होऊ शकते. UV रेडिएशन पण, सिगरेट स्मोकिंग और अल्कोहोलिक बिवरेजेस पण, काही बॅक्टेरिया पण, काही व्हायरसेस पण आहेत बघा. ह्युमन पॅप्लिलोमा व्हायरस सेक्शुअली ट्रान्समिट होते आणि तो पण कॅन्सर कॉजिंग आहेत, म्युटेशन कॉज करतो. हेलिकोबॅक्टर पायरवी एक बॅक्टेरिया आहे जो की फूडमधून ट्रान्समिट होतो, तो पण म्युटेशन घडून आणू शकतो. काही कॉस्मॅटिक्स आहेत, त्या कॉस्मॅटिकमध्ये बेन्झॉईल पेरॉक्साईड असे केमिकल्स आहेत जे की ॲक्नी प्रोड्यूस करतात आणि फायनली हे म्युटेशन पण घडून आणू शकतात. काही फूड्स आणि काही प्रिझर्वेटिव्स आहेत, नायट्रेट अँड नायट्रेट प्रिझर्वेटिव्स जे आहेत, जे की हॉट डॉग्स आणि काही पॅकेज फूड्समध्ये असतात, जे की ज्यांच्या संपर्कात आल्यामुळे म्युटेशन घडून येत असते. तर अशा पद्धतीने आपण सिस्टॉन का आहे, म्युटॉन का आहे, रेकॉन काय, आणि आजच्या ह्या लेक्चरमध्ये रेकॉन आणि म्युटॉन ही काय असतात या संदर्भात आपण डिटेल ही माहिती घेतलेली आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट कंटेंट बघणार आहे. थँक्यू.